हे धू का हो हे? जाऊ दे, काय सुमी येलाय उगा जास्त काम काढू. राहू देतो आपण 2-4 दिवसानं दिवायच्या आधी धुतले होते मी. आत्या अब देना काढून धुतो ना मी. हा मग काय एकले करत बसता का? द्या मी बात धुतो. ओ बाय, तू का ती धंदा करायला आली? तो असाठीच मी काढून नाही राहिली. काही अर्जंट नाही ते धुणं का अर्जंट आहे का? आता दिवायच्या वागती धुतो मी. काय धुवायला लागते? बाय माव जा बस, उन्हात बस साजरी धंदा करायला लागत. आली म्हणते 2 दिवसासाठी त्यात करतं काय? काय म्हणे होते हे? काय माहिती माया? काय नाही म्हणे भांडे घासायला आले नाही. मी 2 दिवस झाले. म्हणलं बा आधीच सांगितलं होतं मी सुट्टी आहे म्हणून 2 दिवस येत नाही मी. माहेरात म्हणलं मी आत्यानं आणलं ना म्हणलं मला दिवाळीले. म्हणून कशी आली तुले कोण आणलं? त्यात काय कसं आणलं म्हणा? जसं आणतात तसं आणलं. आत्या तुम्ही जुनं घर असून ते चकचक ठेवता साजरं. लयच आवडलं तुमचं हे अंदरलं घर. आता मी काय एवढं काय आपण अंदर लोक येतो. तुमचा वापर आता लय चकचक आहे बिचाऱ्या. दोघं राहता पण किती चकचक ठेवता घर. पद्धतशीर पडदे गिडदे लावून लागे. वाटत नाही जुनं घर आहे बा तिचं घर आहे बा असं वाटत नाही. किती चकचक ठेवला तुम्ही. अहो इमले, घर तिचं असो का इटीचं असो, घरे घराल्या बाईच्या हातावर असते की ते कशी ठेवते. ती शेल्यापचं मोठा बंगलाही असली बाई जर गिदाडी असली तर बद कटले वान नसते घरात. निघाण्याचा पसाराले वान नसते. त्याला काय घर म्हणतात काय? आणि मातीचं असलं कोण सांगलं तुला? कोण सांगलं मातीचं घर चांगलं नाही राहू शकत? बाईच्या हातात आहे. हात फिरे तर ती लक्ष्मी फिरे म्हणतात. मग असे ना आपलं फाटकं नेटकं करून ठेवावं. खरंच आहे बिचारा वाट्या. मला असं वाटते की मोठ्या लोकांचे मोठे बंगले आहे त्याला मागाचा रंग देतात. मागाचं मोठं काम असते बा. मोठं घर असते त्याचं. पण नसतेच घर साजरं दिसते. तसं काय नाही त्या पावर. आता तुमचं ते जुनच घर आहे. राजभाऊच्या बाबाचं कोठा आहे समजा आहे. आणि किती जुनं आहे बांधकाम. जुनच आहे जसं मातीचंच आहे. पण तुम्ही किती साजरं केलं त्याला. आवाज नवं काय असते ना तुला सांगून काय राहिली मी. बाईवर असते ते. घराले पैसा नाही लावा लागत. जीव लावा लागते. प्रेम द्यायला लागते. आणि जर असं काम करा लागते घरात. जर असं काम केलं की तिच्या जातीनं घरात ते घर व बंगले मांग पाडते झोपडी. एवढी ताकद आहे बाया हातात. पण ह्या बायाच ऐदी झाल्या ना माया कालची. जसा तो मोबाईल आला आणि जसं माहिती व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम आलं तसं बायानं धंदा सोडला. बाईनेला मालू करतात आणि जाय तिकडे. नवऱ्याला डबा बंद दिला. एकदा त्याला 9 वाजता घरातून हाकलून दिलं. ह्या मोकळ्या दिवसभर टीव्ही पाहिले फन पाहिले. त्यांना का घर चांगलं राहते का? घराला टाइम द्यायला लागते. त्याला प्रेम द्यायला लागते. त्याला विचारा लागते की तू कुठे फुटलं कुठे तुटलं. कुठे पेंड लावा लागते. कुठे सारवा लागते. कुठे झाडा लागते. कुठे झटका लागते. कुठे काय करा लागते. हे घरातल्या बाईले जवळ समजते. दारच्याला समजते का? घरातल्या बाईनं घराला कसं टापटीप नेटकं ठेवा असं या मताची हवं माय मी. नाही आता बरोबर आहे तुमचं. काय चुकलं नाही. आता मा बी घर लय गिदाळ असते आहे ना. नाही आता मी बी साजरच ठेवत जाईन बाई मार. मला असं वाटत जाय आता आपलं झोपलं आणि ते काय साजरं होईल. पण असं काही नाही आहे की नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आपण झोपल्याली साजरं मायेनं आपले घर बनवू शकतो. हाय की ना बने ना आपला बंगला. पण घर तर तेच ना वाटते. आता बोलली लाखात एक गोटू. बंगल्याची गरज नसते. घराची गरज ते. बंगला तर इटा माती गोटे सिमेंट यानं मिस्त्रीच बनवतात. त्याला काय गरज आहे कायची? मिस्त्रीच बनवत तो बंगला. पण त्या झोपडी घर करते ते बाई. चक वापर ठेवा. तक घर ठेवा. घराच्या अंगणावर बाईची पारख होते सुने. घरात जायचे घर नाही. रोज सकाळून उठून अंगण झाडून सळा कोण. आजकाल माय सळाईने टाका लागत. आपण खेळात म्हणून सळा टाकतो. शहरात लिहिले का आले सळा टाकायला तर बी पाणी का होईना पण पाणी टाका. मग आपल्या घराच्या दरवाजा समोरचं साजरं उत्सव पूसपास करून उलची होईना पण रांगोळी काढा. दिवा लावा. धूप दीप लावा. घर कसं प्रसन्न होते. कारण कोणतीही ऊर्जा घरात याची असली तर दाठ्यातूनच येते. पॉझिटिव्ह असो काय म्हणतात माय येते ना माय. सकारात्मक असो का नकारात्मक असो. म्हणून म्हणतात ना बाईच्या घरात पारख तिच्या अंगणाहून होते. तिच्या स्वभावाची ओळख तिच्या बोलण्याहून होते. मग काही बाईनं शांततेनं नम्रतेनंच बोला. आणि घर कसं चकचक ठेवा. त्याला म्हणा बाई
नाही तर आता माय ठन 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 मले पान बेल फुलवा ना घराला ना बाईच्या बोलायला चव. आत्या किती साजरं बोलता व तुम्ही. किती साजरं सांगता. माई माय ती तर अशीच सांगत होती मले. माई माय अशीच धंदा करे वावरात जाय मले उली उली आटे लय आठवत नाही की माय मले. लहानपणी मेली ना माई माय. मी लय लहान होते त्या पण उली उली आठवते मला जसं. माई माय धंदा करे वावरात बी जाय माई माय त्याच्याशिवाय भाग्यच काच म्हणा. आत्या माई माय मला आठवत नाही. मी पाहिली पण आता काय आठवत नाही खरं सांगते इमानदारीनं. मामाचा फोटो बिन काहीच नाही. मा बाप भल्ला निडांग्या बळ्याचा या फोटो नाही. आता त्या काळात नव्हतंय म्हणा. गरिबी पाहिली दलिंदरी खाय सोय नाही फोटो कुठून काढून ठेवीन. पण माई माय तुमच्याच वाणी अशी नात्या. माय हे मायच असते. तू आली माय असती तरी बी तिनं तुला हेच सांगलं असतं. खरंच आत्या. आणि हे पहा आत्या मी आता जाईन की नाही मा झोपडीले बी मी घर बनवीन. असं काहीच म्हणणार नाही की माझी झोपडी आहे त्या गिडाळा पडेल आहे तर काय झालं. मोठेलाचा बंगला चकचक असते झोपडी काय चकचक होऊ शकते असं नाही. आम्ही मा झोपडीले बी आता घर करील आणि तुम्हाला लावीन पायाले. आता मी बी असे पडदे लावीन. असे पडदे लावीन आता मी बी मा घराले साजरे लागतात मोठे लोकांनी. आणि असं खाली आती ना त्या मी साजरं शिवतो आता साजरी जुन्या साड्याची मुले देतात जुन्या साड्या. तुमच्या भाऊ जायला मागतल्या की त्याच देतात मुले 2 जुन्या साड्या. मग त्याचे वाकई शिवीन मी साडी आणि ते बी आथरी नशी तुमच्या वाणी. आता तुम्ही रंजी आथरले माय बाई. मी वाकई शिवून आथरी साजरं लागते घरात मोठे रवानी वाटते. हा आथच साजरं आहे ते. हिवासाठी आथर बाई मैकी नेहमी नसतं आथरत. पण हिवाच्या ना आथरलं ती राजू आला ना त्याला आणून हे म्हणून. नाही तर माही नको बाई. पण ती हिवाचा आता मा भाषा साजरा आहे. हो आला तर त्यानं आणलं बाई. हे काही म्हणे बाई काहीतरी म्हणे बाई याला नाव आपल्याला नाही माय बाई कोणता लाचा वय बाई. हा नाही लाचा नाही लित काहीतरी म्हणे बाई लाची लिची काहीतरी काहीतरी म्हणे बाई. म्या बरं भाई बापा आथर साजरम राहते म्हणे घर. लागत शिंदाने ना ने काही घर नाही. नाही वा त्या तर राजूभाऊ ना तुमच्यासाठी आणलं मी काल नेणार हा. मग काय झालं तू काय लोक आहेस का. नेलं तर काय होऊन राहिलं ने ना. आमचं काय राहिलं म्हाताऱ्याचं. तो मायच्या घरी तुला कोणती वस्तू आवडली असती त्याची नसती का तर ती म्हणलं असतं का असं. हे तो मायचंच घर आहे असं समज. मले बी कोणी नाही सुमे तुले बी कोणी. तुला आणलं दिवायले तर या 2 दिवसात मला असं वाटून राहिलं खरंच मग एकच आली की काय दिवायले. हा मले लेसती तर म्या तिला आणलं नसतं का. ती बी आली असती अशी राहिली असती 2 दिवस. घरच्या गोष्टी चांगल्या असत्या. म्या तिला काही सांगलं असतं. मायलेकीच्या गोठी झाल्या असत्या. विचारपूस झाली असती. तिला बी म्या केलं असतं. तो आनंद म्हण का तू सुख म्हण. तुला छान भेटलं ना मले. यायले बी लय हरिकाला व माय सुमे. तो मामाचा स्वभाव असा आहे ते काही जास्त बोलत गेलं नाही. स्वभाव आहे त्याचा तसा ते बोलत नाही जास्त. पण त्याला बी हरिकाला तू आली तर. तू आम्हाला आमच्या पोरी वाणीस आहेस व बाई. आत्या तुमची जात काय माई जात काय. तुम्ही मोठे लोक आम्ही गरीब. कसे काय बापा मी तर पोरीवाणी होईन बापा. तुमची आण काय बराबरी. तुमच्या घरी राहिलेच तर मला अनकोंड वाटून राहिलं. अहो येडे रक्ताचे नाते उलट स्वार्थ असतात. जन्म दिला म्हणून पोरगी दिली म्हणून जवाई. पोर होतं लग्न केलं म्हणून सून. आपल्या नात्यात तर काही स्वार्थही नाही. आणि हे कुठून आणलं व त्या जातन पातन गरीब श्रीमंत. प्रेमाच्या नात्यात काही नसते. आणि मायकीले काचं आलं व काही. जाय सुमे माघारी पोरीवाणी राहत जाय. बरं वाट मला तू आली तर खरंच सांगतो बरं वाटलं. सुखात राय माय साजरा संसार कर. आळीपडीले हावच आम्ही माया लोकाच्या भरोशावरच हा. तुला माहित नाही आता मा भावाच्या शेजारी राहतो माय मी. आपलं काय आहे त्याचंच घर त्याचंच सारं त्याच्या ज्याच्यावर हाव मी आश्रयानं. काय लय मोठं नाही देऊ शकत मी तुले. आधार जरूर देऊ शकतो. आधार येईन व बाई. बाकी पैसा लत्ता तर माझोड नाही. आत्या
हा ते तुझ्या तर मुले ते टीव्हीतला हिरोच करून टाकलं हा? असा सदरा लगे हा जीन्स पॅन्ट गड्याल गिड्याल आते तुझ्या तर मुले स्वप्नच करून टाकलं. काऊन स्वप्न होतं का तुला ड्रेसचं? म्हणून घेतला मी तुला ड्रेस पाय. झाला ना बराबर. त्या राजभवनच आणला बाबा. मी आता त्याला ड्रेसचं पीसच सांगितलं होतं, खरं सांगतो म्हणलं शर्ट आणि पॅन्टचं पीस आण, पण त्यानं ड्रेस आणला. साजरा आहे रे. लय मस्त आहे आत्या. मी आता आयुष्यात नाही घाला असा राजभू घालता तसाच आहे बापा. पण तो तसंच शर्ट तसंच लागे जीन्स पॅन्ट आत्या लयच भारी लागू राहिलं मला तर. सुमे तुला साडी आवडली का? आत्या एवढी साडी घालायची लायकी नाही माई, खरं सांगतो. अवकात नाही ना लायकी नाही. एवढ्या महागाची साडी पा हात लावायची उजागरी नाही, आयुष्यावर हात लावला एवढ्या साडीला, एवढ्या महागाच्या जरा काढची साडी आहे. मोठे लोक घालतात लग्न कार्य. आज मी आटली आत्या. मला कसं तरी वाटून राहिलं, मला सोबतही नाही मला वाटते आते साडी. मी आठस का वा? कशी साजरी लागून राहिली, मस्त दिसून राहिली हाय ना वा? हो नाही पुरी साजरी दिसून राहिली वा. साजरी दिसून राहिली. गौतम साजरा दिसून राहिला. गौतम सकाळ म्हणत येतो हात ड्रेस घालून हा. पाण्याचे दांड काढायला लागतात आपल्याला. काय मामाच्या घेता आता हा साहेबाचा ड्रेस घेऊन तुम्ही वावरात थोडी येणार आहो. हा लय जपून ठेव तुम्ही. कुठे गेला आलो सोयऱ्या घरी अंग कुठे कोणाच्या लग्न कार्यात गेलो तर मग दा वागती घालत जाईल कवा ते. साजरा ड्रेस का घरी घालत असतात का? नाही घरी नको घालू. कुठे जायला घाल जो आवडले ना. हे लय मोठं झालं. तुमचे कपडे तुम्हाला आवडले, ते लय साजरं झालं. ये का लावू दे. हा ते ते तर अगरबत्ती आणि आता अगरबत्ती ओवाळतं का बा आम्हाला देऊ का आम्ही? भल्ला गप्पे लायचे. अरे बाजिंद्या मा देवाजवळचं ताटलं, देवाजवळची हाय अगरबत्ती ताटात ठेवलेली, आणली तशीच. तुला काय अगरबत्ती ओवाळू मी? काय बोलते. बस साजरा बस. हात जोडून कोण बसला? नाही बसावं, हात जोडूनच बसा. साजरे दिसून राहिले. आत्या काय म्हणू का तुम्ही आले तर उत्सव काही आणत लागत का? त्याच्या घरी रिकाम हातानच आले. आत्यानं आपल्याला एवढं सारं दिलं पण काहीच नाही आणलं आत्याले. तुम्ही आणा लागत हो ना मग. त्या रोजी मी आले तर काहीच नाही आणलं. तुम्ही आज आणा लागत होतं काही. काय आणा लागते वा? काय 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 माघर कर आणल्या कर लढून राहिले का? काय आणा लागते? काही नाही आणलं लागत. काय आणलं रे तू गावातलं गवत? काय बिस्किटचा पुडा? काही नसतं जाणार. काय आणा लागते? मापेक्षा लहान ना तुम्ही, म्हणून मी त्याला आणलं, तुमची दिवाळी केली. हाय ना. हो आते बरोबर आहे. नाही आते मी पुढचा बाजार आले की नाही त्या बघते ना तुला बाजारातलं भातका आणि त्या मातुरीच्या बाजारातलं साजरं को भेटते ती भातका आणि ना त्या मी तुले बाजारात. आण जा तू आतेले भातका. बाय बाय ते लावले का टिकी की घातले का कपडे? हा वरत ना जातो म्हणे तू. मॅडम जाता जाय म्हटलं बापा, मग काय सर संध्याकाळी जाता म्हणलं, त्याच्यापेक्षा लवकर जा म्हणलं. मग त्याला कपडे घालूनच जायला लावलं. साजरं केलं की थैलीत घालून नेल्यापेक्षा घालून गेलेलं साजरं वाटते. नाही बरं केलं. माय बाई मस्त दिसून राहिली रत्नाबाई मी कसं दिसून राहिलो? तू तर लय साजरा दिसून राहिला. पण माय सुमी अंगावर साडी काय साजरी दिसून राहिली हो सुमी. वाटत नाही सुमी आरशात पाहिलं का तू होईस म्हणून कोणी येशील तुले. लय साजरी दिसून राहिली. काय योगिता घरी येऊन जेवली का डबल? तिला आवडली नाही पाहिजे भाजी तिची. काही नाही जेवली काय जेवलं तिथं खाल्लं सण. आवडली नाही भाजी नाही आवडली म्हणून कढी होती लगे दूध आणि पुरणाची पोळी ते जेवली नाही का ती. खाल्लं सण तसेच नाकला सया केली ताटावर बसले ती. अंग टाकेलाय पसरेलाय. का देऊ का बाई? मग नारायण दुपट्टा दिलं नाही का गौतमले? द्या लागत होतं. दिलं ना का सुने? ते थैलीत ठेवलं ना. कपडे घातले मी, कपडे हातात दिले, याने कपडे घातले, बसले माझ्या टिका कलामला कपडे घातल्यावर. नारायण दुपट दिलं ना ते. निघाले का? ये बाई गीता ये गीता बाई हे कशी दिसते मी? साधी दिसून राहिली ना.
हो, चांगले दिसून राहिले. ज्यात पहिल्यांदाच एवढे महागाचे कपडे घाततील ना. नाही तर तुम्ही काय कोणाचे भेटलेल्या कोणा दिलेल्या जुन्या पुराणाच कपडे घालता, साड्या वगैरे अशा. हे अशी नवीन साडी तर एकदम तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदाच घातली असेल. हे उशीर होऊन राहिला ना. मग म्हणतो जातो जातो, मग संध्याकाळ झाली की मग अजून मग सुमीला धाडणार नाही आज. मग राहू देईन, सकाळी धाडीन. एक तर सकाळी जाव एक तर रातचं खायला जाव रे. रातचं बिदा नाही बापा. जातो म्हणतात नारे लेकर हो मग. चला गौतमजी. हा चल, येतो आत्या. मामा येतो. आवा चला ना गौतमजी. येतो आत्या. आता लय बरं वाटलं. लय बरं वाटलं बरं. आयुष्याचं स्वप्न पुरं झालं. समद्या पोरी जातात, मीच घरी असं रात जाव. या बारीनं माई बी दिवाळली, मी बी 2 रोज आली माहेरात राहिले. हाय ना आत्या. हा सुमे, तू माहेरात राहिली आली, तुला 2 दिवसासाठी माहेर यायला भेटलं. आणि मले आयुष्यभरात स्वप्न पुरं झालं. मलाही वाटे आपल्याला लेक असती तर आली असती, लेकीसाठी हे केलं असतं, लेकीनं तर म्हणलं असतं, लेकीसाठी असं केलं असतं. ते ताला रूपात झालं व बाई पुरं. तुले माहेर नव्हतं, तुले माहेर भेटलं तर मले बी कोणी नव्हतं, तर मले बी लेक भेटली सुमे. काय मी तुझ्यासाठी काही केलं, उलट माझ्यासाठी केलं समज. मला म्हटलं स्वप्न लेकीले बला, जवायला बला, लोक बोलावतात. आपल्या तर देवानं लेख नाही दिला ना, लेख नाही दिली. पण तुमच्या रूपानं तुम्ही पाहिलं रे लेकर हो. येत जा असेच.